मीन राशी 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी 2026च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोगाची जोड असेल। हा आठवडा ग्रहांचा खूप शुभ संयोग असणार आहे। खरं तर शुक्र आणि बुध यांची युती धनु राशीत होईल, ज्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी राहील। ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे मीन राशीच्या लोकांना अचानक लाभ, प्रवासाचे फायदे आणि घर आणि कुटुंबाचे पूर्ण संयोजन मिळेल। लक्ष्मीनारायण राजयोगामुळे या राशीला आर्थिक स्थितीतही खूप चांगली राहील। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मीन राशी, आजपासून सुरू होणारा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल। आठवड्याच्या आणि वर्षाच्या या टप्प्याची सुरुवात तुमच्यासाठी सकारात्मक संकेत घेऊन येते। तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेली कामे आज वेळेवर पूर्ण होतील। तुम्हाला समाधान आणि आत्मविश्वास वाटेल। कुटुंब आणि जवळचे लोक तुमच्या भावना समजून घेतील आणि प्रत्येक पावलावर तुम्हाला पाठिंबा देतील। एखाद्या प्रिय लक्झरी वस्तूची खरेदी केल्याने दिवसभर आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल। आज व्यापाऱ्यांसाठी ही प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतो। जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील तर या आठवड्यात तुम्ही ते काढण्यात यशस्वी व्हाल। तुमची विवेकबुद्धी आणि योग्य रणनीती तुम्हाला बाजारात बळ देईल। बहुराष्ट्रीय कंपनीसोबत सामंजस्य करार किंवा मोठ्या कराराबद्दल चर्चा पुढे जाऊ शकते। भागीदारीत काम करणाऱ्यांना नफ्याचे संकेत दिसतील। कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे। कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमची प्रशंसा करतील। त्यांच्या मदतीने तुम्ही सर्वात कठीण लक्ष्य देखील वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। पदोन्नती, वेतनवाढ, प्रशंसापत्र किंवा पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकार, प्रशासन, राजकारण किंवा संघटनांमध्ये गुंतलेल्यांना पदोन्नती मिळेल आणि त्यांना मोठी जबाबदारी किंवा पदे मिळू शकतात। तुमचे प्रेमजीवन अनुकूल राहील। तुमचा जोडीदार तुमच्या भावनांचा आदर करेल आणि तुमच्या निर्णयांच्या मागे खंबीरपणे उभा राहील। परस्पर विश्वास वाढेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल। विवाहित लोकांचा दिवस आनंददायी जाईल। त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल। जर तुमचे कुटुंबातील एखाद्या सदस्याची मतभेद झाले असतील तर वडीलधाऱ्यांच्या मध्यस्थीने या तक्रारी दूर होऊ शकतात। आजचा दिवस तरुणांसाठी आत्मविश्वास वाढवणारा असेल। करिअरमध्ये यशामुळे उत्साह वाढेल। विद्यार्थी त्यांची एकाग्रता वाढवतील आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। शिक्षकांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल। मीन राशीसाठी हा आठवडा कृती, जबाबदारी आणि आध्यात्मिक प्रगतीचे फळ दर्शवितो। कारण शनी तुमच्या राशीत आहे। कामावर कामाचा भार वाढेल, परंतु प्रामाणिक प्रयत्नांना निश्चितच फळ मिळेल। व्यवसायात स्थिर नफा मिळेल आणि दीर्घकालीन योजना यशस्वी होतील। आर्थिक परिस्थिती संतुलित राहील। मानसिक थकवा शक्य आहे, परंतु ध्यान आणि योग अत्यंत फायदेशीर ठरतील। विद्यार्थ्यांसाठी हा संयम आणि सातत्यपूर्ण सरावाचा काळ आहे। प्रेम आणि विवाह भावनिक खोली वाढवतील आणि नातेसंबंध मजबूत होतील। मीन राशी, हा आठवडा अनेक प्रकारे सकारात्मक राहणार आहे। नशीब, कठोर परिश्रम आणि योग्य लोकांचा पाठिंबा तुम्हाला मोठ्या उंचीवर नेईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश आणि नफा दिसेल। हा आठवडा तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी देईल। संपूर्ण आठवड्यात तुम्हाला तुमचे मित्र, वरिष्ठ आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल। हा काळ तुमच्या नशिबाने भरलेला असेल, ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी प्रयत्न करूनही शुभ परिणाम मिळू शकतील। उत्पन्न वाढेल आणि तुम्ही मागे ठेवलेले जुने पैसे देखील परत मिळवू शकाल। तथापि महत्त्वपूर्ण नफ्यासह जबाबदाऱ्या देखील वाढतील। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। या आठवड्यात तुम्हाला तुमची बचत जतन करावी लागेल आणि ती खर्च करणे टाळावे लागेल, कारण राहू तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या घरात असेल। तुमचे प्रेमजीवन अद्भुत असेल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक आश्चर्यकारक भेट मिळू शकते। तुमच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या वैवाहिक जीवनातही सुसंवाद आणि प्रेमसंबंध कायम राहतील। या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक शांती राखण्यास मदत होईल। म्हणून तुमचे निर्णय इतरांवर लादण्याऐवजी या क्षमतेचा स्वीकार करा आणि इतरांना पटवून दिल्यानंतरच निर्णय घ्या। वैवाहिक जीवन आनंदी राहील। या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांना अनावश्यक सहली कराव्या लागतील, ज्यामुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार नाही। म्हणून शक्य तितके अनावश्यक प्रवास टाळा, कारण यामुळे त्रास होऊ शकतो। मीन राशी, या आठवड्यात नवनिर्माणाची सौम्य ऊर्जा येते। तुमच्या आत काहीतरी हळूहळू पण निश्चितच बदलत आहे। जरी तुमच्या सभोवतालचे जग सारखे दिसत असले तरी शनी तुम्हाला आतून येणाऱ्या कुजबुजांचा आदर करायला सांगतो। तुम्ही एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहात।
मोठ्या घोषणांनी नाही तर तुमच्या सत्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या छोट्या शांत निवडींनी तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये अधिक जाणीवपूर्वक काम करा आणि विश्वास ठेवा की बदलासाठी नेहमीच मोठ्याने घोषणा करण्याची आवश्यकता नसते. तुमच्या हृदयात शांती पुनर्संचयित करणाऱ्या दिनचर्या, एकांतता आणि कार्यावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिकपणे केलेली प्रत्येक छोटी कृती आता तुमच्या भविष्यासाठी बीज बनते. मीन राशी, जिथे ऊर्जा नाही तिथे जबरदस्ती करू नका. फोनचा वेळ आणि अतिउत्साह कमी करा. निसर्ग, प्रार्थना किंवा शांत सकाळ औषध बनू शकतात. जर चिंता वाढली तर जर्नलिंग किंवा एक छोटा डिजिटल ब्रेक वापरून पहा. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला पुन्हा सुरक्षित वाटू देता तेव्हा उपचार लहान मार्गाने सुरू होऊ शकतात. शांततेला प्राधान्य द्या. तुलना टाळा आणि तुमच्या भावनिक गतीचा आदर करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लयीत ताकद निर्माण करत आहात. मीन राशी, या आठवड्यातील शनी उपाय म्हणजे शनिवारी सूर्योदयापूर्वी शनिदेवाला काळे तीळ आणि पाणी अर्पण करा आणि 5 मिनिटे शांतपणे प्रार्थना करा. एकंदरीतच हा आठवडा मीन राशीसाठी उत्तम असेल.